गेली। त्यानंतर एक विचार होता, शेतकऱ्यांचं जीवन सुखावलं पाहिजे, शेतकऱ्यांना मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत। त्या माध्यमातून आम्ही 4 सैनिक एकत्र आलो नाशिकला। 2020ला मी रिटायर्ड झालो आणि नाशिकला तिथं एकत्रित आलो। आमचे चेअरमॅन डॉक्टर शिवाजी शामराव डोले हे आहेत, त्यांचं शेतीविषयी खूप नॉलेज आहे आणि त्यांनी आम्हाला एकत्र करून आम्ही एक व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग अँड एक्सपोर्ट हे लायसन आम्ही घेतलं आहे केंद्रामधून, सहकारिता मंत्रालयाचं। आणि 700 एकर जमीन 1 टेबल पीस जमीन आपण नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव येथे घेतली आणि तिथून खरी सुरुवात झाली। 29 जानेवारी 2020 पासून सुरुवात झाली। 2 वर्ष करोना काळ गेला, त्यामध्ये पण आपण थांबलो नाही आहे। शेतकरी आणि सैनिक केव्हाच थांबलेले नाही आहे, तोच देशाला चालवते, परंतु सरकारचं त्यांच्याकडंच दुर्लक्ष आहे। तर त्याकरिता आम्ही हा पाऊल उचललेला आहे। 700 एकर जमीन आपण घेऊन त्यामध्ये सर्वात पहिले आपण पाण्याचं नियोजन केलं। म्हणजे बंजर जमीन होती, बॅरल लँड होती आपल्याकडं, 700 एकर जमीन, पाण्याची सुविधा नव्हती, तर आपण 15-15 एकराचे 5 शेततळं असे खोदले तिथं आणि पाऊस जसा येते तसं ते शेततळं आपण भरून घेतले। तेच पाणी आपण आपल्या शेताला अंडरग्राऊंड पायपिंग डिपिंग सिस्टमनं, ग्रॅव्हिटी सिस्टमनं आपण ते पाणी देतो, एकही गुण वेस्टेज होत नाही। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये अंगूर, अनार, चिकू, सीताफळ, आंबे हे आपण ऑर्गॅनिक पद्धतीनं, प्राकृतिक पद्धतीनं उगवतो आणि ते 10 कंट्रीमध्ये आपले एक्सपोर्ट चालू आहेत। आजही आपल्या नागपूरमध्ये सोमलवाडामध्ये आंबे आणि कांदे आणि हळद, आपली ऑर्गॅनिक हळद ही पण आपल्याला सोमलवाडा नागपूर येथे भेटू शकते। तर या माध्यमातून आम्ही तिथून सुरुवात केली। त्यानंतर आपला गोट व्यवसाय पण आहे आपल्या, त्यानंतर 2000 गिरगाय पण आहेत आपल्याकडं। ऑर्गॅनिक शेती करायची आहे तर आपल्याला गिरगाय पण संगोपन करावं लागेल। 2000 गिरगायपासून गोमूत्र आणि शेण, गूळ आणि कच्चा भात याच्यापासून जीवामृत बनवतो, वर्मी कंपोस्ट बनवतो, ते पण आपल्या शॉपीला उपलब्ध आहे सोमलवाडामध्ये नागपूरमध्ये। यानंतर आपण शेणापासून अगरबत्ती, शेणापासून पेंट, शेणापासून धूप हे पण आपलं ॲमेझॉन, फ्लिपकार्टमध्ये उपलब्ध आहे किंवा आपल्या शॉपीलाही उपलब्ध आहे। या प्रकारचं आपण नाशिक जिल्ह्यातल्या धुळे येथे काम केलं आहे। त्यानंतर आपण नाशिक जिल्हा, धुळे, सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगावमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी 50 करोडचा काजू प्रोसेसिंग प्लांट उभारलेला आहे। मेन उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे। त्या माध्यमातून तिथं काजू प्रोसेसिंग प्लांट जो व्यापारी त्याची पिळवणूक करते ती आम्ही पिळवणूक तिथं थांबवलेली आहे। 70-80 रुपये किलो व्यापारी कच्चा काजू झाडाचं फळ घेत होता, ते आपण आज 170 रुपये किलोनं घेऊन आपल्याच ब्रँडच्या अंतर्गत आपण ते आपल्या सुपर मार्केटमध्ये विकतो। आपलंच प्रोडक्शन आहे, आपलंच प्रोसेसिंग आहे, आपलंच पॅकिंग आहे आणि आपलंच एक्सपोर्ट आहे। या माध्यमातून आम्ही असे कामं करत आम्ही भंडारा गोंदिया जिल्ह्यात चावल भाताची शेती जास्त होते, तर आपले यानंतरचे इथेनॉलचे प्रोजेक्टवर पण काम करतो। आपलं पॉवर अँड ॲग्रो म्हटलं तर आपण इलेक्ट्रिक बी तयार करतो, CNG पण तयार करतो आणि इथेनॉल पण तयार करतो। काळाची गरज आहे, आपण बघत आहे खाडी देशात युद्ध चालू आहेत आणि त्यामध्ये पेट्रोलचे क्रायसिस, त्या कारणानं गडकरी साहेबांचं स्वप्न आहे की आपल्या देशातलंच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालावरच आपण प्रोसेसिंग केलं पाहिजे आणि त्यापासूनच आपलं इथेनॉल बनलं पाहिजे आणि त्यावर गाड्या चालायला पाहिजेत। तर आपण इथेनॉल शेतकऱ्यांच्या मक्यापासून, धानापासून, ऊसापासून आणि ज्वारपासून यापासून बनवतो। आणि पहिला आपला इंदापूरमध्ये आपला लोणी देवकर MIDC 47 एकर जमिनीवर आपला काजू हा प्लांट आहे, इथेनॉल प्लांट। या व्यतिरिक्त आपला भंडारा गोंदिया जिल्ह्यात बी आपलं प्रयोजन आहे की धानापासून शेतकऱ्यांना धानाचा भाव मिळाला पाहिजे, त्याच्यापासून पण आपण तिथं इथेनॉल बनवणार। या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार आणि या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या मुलाला पण आपण रोजगार उत्पन्न करून देणार। इन्स्टंट आपण विदर्भामध्ये रोजगार उपलब्ध करून दिल्या जात नाही, कारण की इथं कोणता प्रोजेक्ट नाही लावला आपण। तर आपण इन्स्टंट म्हटलं तर अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण 500 मुलींना ट्रेनिंग देतोय फ्री ऑफ कॉस्ट। 6 महिन्याचं फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग आहे, खाणं पिणं राहणं संस्थेकडं आहे 6 महिने। आणि त्यांना ट्रेनिंग दिल्यानंतर ते पोलीस भरती, आर्मी, एअरफोर्स, नेव्हीला भरती होतात किंवा त्यांना उद्योजक बनायचंही ट्रेनिंग देतो आपण। शेणापासून अगरबत्ती कशी बनव, शेणापासून पेंट कसा बनव, यावर आपण काम करत आहे आणि त्यांना 75% पोरं आपले 1500 पोरांना आपण आतापर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यामधले 75% पोरं आपले नोकरीला लागलेले आहेत। विदर्भातले आजही आपले पोरं 500 पोरांना आपण आतापर्यंत ट्रेनिंग देऊन
भरपूर पोरं आपले भरतीवर फिट झालेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे पोरं काही कारणवश राहतात त्यांना आपण आपल्याच उद्योजकामध्ये सामील करून घेतो, कारण की आपण त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. अशा प्रकारचा आमचा उद्देश आहे. आपण 4 सैनिकांनी सुरू केलेली हे यात्रा यानंतर आपण एका गावापासून सुरू केलेली 12 राज्यात काम करत आहे आपण आणि 2.5 लाख या संस्थेचे मेंबर आहेत. नाशिक रत्न पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे महाराष्ट्र सरकारकडून. मन की बातमध्ये आपण बघितलंच आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला सन्मानित केलेलं आहे, संबोधित केलेलं आहे. या व्यतिरिक्त सहकारिता मंत्रालयाचे मंत्री आपल्या शेतावरती येऊन गेलेले आहेत. त्यांनी काजू प्रोसेसिंग प्लांट आणि आपलं पाणी परीक्षण, माती परीक्षण आपण फ्री ऑफ कॉस्ट शेतकऱ्यांचं करून देतो. शेतकऱ्यांना मार्गदर्शन आपलं फ्री ऑफ कॉस्ट. प्रत्येक तहसील लेवलला आपला ॲग्रॉनॉमिस्ट राहणार आहे. 300 BSc ॲग्री, MSc ॲग्री पोरं आपल्याकडे आहेत आणि ते पोरं आपले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करतील, त्यांना जोड व्यवसायाच्या बद्दल सांगतील, त्यानंतर त्यांच्या शेती काय काय पिकवू शकते या व्यतिरिक्त ते पण सांगतील. या प्रकारचे आम्ही सैनिकांनी ठाणलेलं आहे की आमचा शेतकरी आणि सैनिक हा प्रत्येक गावा लेवलला सैनिक पण आहे आणि शेतकरी पण आहे. या माध्यमातून आम्ही जवानांनी निश्चय केलेला आहे की आपल्या भारतभर आपल्याला काम करायचं आहे. आणि यानंतर मी जास्त बोलत नाही, कारण की या मंचावर उपस्थित आणखी भरपूर काही बोलणारे आहेतच, तुम्ही समजून गेला असेलच. थोडक्यात सांगायचे झाले तर पाणी वापर संस्था हे केवळ सहकारी मंडळ नाही, ती विकासाची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत आपली पाणी वापर संस्था सक्षम होत नाही तोपर्यंत आपल्या शेतीचा विकास होणार नाही. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय.